काय घासल्या नवऱ्याजवळ राहती या? ए मम्मी, माझ्या नवऱ्याला काय म्हणू नको? काय म्हणू नको म्हणजे दलिंदरच आहे काय आहे का ग तुला खायला का पियाला का साडी नीट नाटकी? अगं नसलं म्हणून काय झालं? तुझ्याकडे तर मी मागायला येत नाही ना. अगं मागायला नाही, मीच आतापर्यंत पुरावती म्हणून तुला म्हणती या. हे बघ, माझा नवरा आहे, माझं मी आणि माझा नवरा बघून घेईल काय करायचं आणि काय नाही ते. अगं काय आहे दलिंद्रापाशी, चल माझ्या बरं. अगं तुझ्यापाशी येऊन तू किती दिवस मला सांभाळणार आहे का अशी? अगं किती दिवस म्हणजे जवळ मी हाय तवर सांभाळील. आणि काहीतरी का देता येते तुला? नीट साडी नाही, नाही नीट जम्पर, नाही नीट बांगड्या, आणि काय का त्याच्यापाशी राहते या? अगं तू साडी बांगड्या ब्लाऊज बघून मला दिलं होतं का ग त्यांना? हा अगं कमीत कमी ती अर्धी सुखाची घालतोय ह्यातच तुझं नशीब समज, आणि मी पण सुखाने राहते. होय बाया, एवढा नाही खाताना नाही पेताडा, तुला अजून काय पाहिजे ग? किती सुखात राहते ती, दिसती ग दिसती या. माझ्या नवऱ्याला नाव ठेवू नको मम्मी. हे बघ, आली तुझा पाहुणचार 2 दिवस काय 5 दिवस तुझं जावाय करल, पण असलं भलं बुरं काय माग बोलत जाऊ नको. होय बाया, किती पाहुणचार करतोय ती दिसतय ना, तुझ्याकडे बघूनच दिसतंय या. आणि काय का तुझ्या घरात खायला मिळायचंय मला म्हण पाहुणचार करतोय या. अगं चटणी भाकरी खाल्ली ना तरी माणसाने सुख म्हणावं, समाधान मानावं त्याच्यातच. होय होय. हा, आणि माझी मी खंबीर आहे माझ्या नवऱ्याला सांभाळायला. तू नको मला सांगू काय करायचंय काय नाही. होय की. माझी मी जाती, तू बघ काय करायचं आणि काय नाही ती. हो हो जा. हम्म. काहीतरी दलिंद्रापाशी आहे तवा, आणि म्हण माझी मी बघती नीट खायला घाला ना काय व्हायना. नुसती झाली लाकडावानी, कशी माझ्याकडे होती तवा अशी गुबगुबीत होती माझ्यासारखी, आणि झालंय नुसतं मरायला लागल्यावानी. आणि म्हण नवरा पाहुणचार करतो. चल जा. हाय ना, काय आहे मायरिकीचा कारवा चाललाय. आलीच वाटत. पूनम, का बापू? काय कालवा चाललाय? काय तवा चाललाय पान उतार आमचाच. काय झालं? काय झालं म्हणजे? काय नाही, आता जाते मी माझ्या घरी, कुठं चालली आहे? माझ्या नवऱ्याच्या घरी. ती छपरी नावे न्यायला यायचा तुला? छपरी? अहो बापू, तुम्ही तरी कमीत कमी जावायला नीट बोला. अगं त्याला 4 बायका गावातल्या सोडा सांग की, बघ की कसा पळतोय नुसता. माणूस की म्हणतात ह्याला, कळलं काय? माग पळत नाही त्यो. माणूस कोणी सोडतोय का अजून कशाने सोडतोय तुला कुठं माहित आहे? अहो तुमच्या मनात सदा ना कधी पापाच येणार. ज्याला जी माणूस तसा असतो ना, त्याला ती दुसरा पण तसाच दिसतो, एवढं लक्षात ठेवा. अगं आम्ही उन्हानं नाही म्हातारा झालो, वयाने झालो या. असू द्या, म्हातार पण कसं जाईन ते अजून पुढे कळलं लेकाच्या कसं काय असतं जमान्यात ती. आता कुठं तुमचं आताशी चालू झालंय वय. मग तुला आहे राहा म्हणती नाही तर रामन्य म्हणून किती दिवस राहायचं? माझा नवरा उपाशी राहतोय की तिकडं. काय आहे त्या छपऱ्यापाशी? हा बघा बापू, तुम्ही लग्नाच्या अगोदरच विचार करायचा होता त्याच्यापाशी काय आहे काय नाही ती. आणि असं 10 नवरं करून कुठं संसार होत नाही, एकापाशीच नीट नांदून दाखवायचं असतंय, कळलं का? जाते मी माझ्या घरी, तुम्ही नाही आला तरी चालतंय, मला पण बोलवू नका परत. माझी अर्धी सुखाची मला लय चांगली आहे. दिसतंय की तुझ्या अंगावनं अर्धी सुखाची आहे काय. चांगलं सांगितलं पटत ना आताच्या पोरींला. जाऊ द्या मरू द्या. ओ लवकर या मला न्यायला. का ग राखी 4-2 दिवस अजून? नाही नाही नको, काय करायचंय राहून तरी काय फायदा नाही. अगं राहा 4-2 दिवस. अहो नको, मला नाही राहायचं, मला नाही करमत, तुम्हाला माहितीये ना. अगं कर्मासाठी राहायचं असतं का? अहो पण नाही, मला नको, काम नको, मला माझं घर चांगलं आहे. होय. नको मला, तुम्ही या तरी. बर बर, नाही राहिली असती तिथे 4-2 दिवस. आणि घरी जाऊ नका, मी ते आपल्या रानात मंदिर आहे ना हा बापूंचं, तिथं या. बर बर, चालतंय चालतंय. कट्ट्यावर बसली. हो हो चालतंय. हा या, आलो की, ठेवू का? लवकर या. हो येतो. हा. नाहीला राहायचं 4-2 दिवस. ते हिनं लग बघीनं फोन करून बोलावलंय मला बी. बसले हिथंच. का ग काय झालं? काय नाही, न्यायला बोलावलं मी तुम्हाला. हो सरपलीकडं बसा. मला सांग, हा. पिशवी नाही काय नाही काय नाही, एवढ्या लगबगीने इथं येऊन बसली या. तुला कोण काय म्हंटल का? कोण कशाला काय म्हणतंय तवा? नाही कोण काय म्हणत. अहो पण मलाच करमत नाही, तुम्हाला माहिती आहे ना, म्हणून मी तुम्हाला बोलावलं. खरं सांग काय झालंय ते? जिथं माझ्या नवऱ्याला किंमत नाही ना, मी तिथं कधीच जाणार नाही. हे बघा, आई पण तुम्हाला छपरी म्हणते आणि बापू तुम्हाला बुरट म्हणतात. तिथं तुम्हाला 0 किंमत आहे, मग मला तिथं जायचंच कशाला? मी तिथं राहू तरी कशाला? आता तुला एक सांगू का,
आता तुझी आई काय म्हणते, तुझा बाप काय म्हणतो, ह्याच्याशी मला काय देणं घेणं नाही. मी तुला चांगलं सांभाळतो का नाही? तुम्ही मला चांगलंच सांभाळता. मान्य आहे की पहिलं काम धंदा करत नव्हतो, इकडे तिकडे बोंबडे हिंडत होतो. एवढं माहित असताना सुद्धा तुझ्या बापानं मला दिली का नाही? हो का दिली? बाबा भविष्यात सुधरण. हो. पण आता सुधरून सुद्धा हे अशी म्हणते ती. आता काय करायचं? आपलं काम काय? आपण ह्या घरची पाहुणे. आलं 2 दिवस राहिलं नाही तर आपलं आली उभ्या उभ्या राहिली 5 मिनिटं, चहा पाणी दिला, ठीक पिळं निघालं. का आता आपलं एक आईबाप आहे ते आपले तिथं, मग आपलं एक कर्तव्य आहे म्हणून. बाकी काय सुद्धा नाही या गोष्टीत. अहो पण मी त्यांच्यापासून पण इच्छा आणि अपेक्षा ठेवल्याच नाहीत की मला त्यांनी ही द्यावं ती द्यावं. कधी ह्यांच्यापासून 1 रुपया घेतला नाही आपण. काय करायचंय? आपण काय बेकार आहे का आपल्याला मिळत नाही का? आपल्यात अजून मनगडात धमक नाही काम धंदा करायची ते ह्यांच्यापासून मागून न्यायचं या. हो की बराबर आहे. म्हणून तर मी म्हणते ना की माझ्या नवऱ्याला ना ह्यांनी नावं ठेवू नयेत म्हणून. पण ही सुधारणारे नाहीत अहो. ह्यांना किती पण समजून सांगा, शेवटी ह्यांना ना त्यांचा गर्वच लय मोठा आहे. हे बघ तुला एक सांगू, ते काय का असाना, आता प्रत्येक जावयाला काय आपल्या सासरवाडीत मानपान मिळत नाही. आता हे बघ काय काय जावाय दारू पेत्यात, पोरींला लेकींला हे करतात ते करतात, त्याच्यामुळे काय लोकांना सासरवाडीत किंमत नसतीच. पण आताच काय झालंय की प्रत्येकालाच वाटतंय बाबा माझा जावाय असा तसा, त्याच्यामुळे वाय जावायची काय कोण आली तर लगेच 4 घरी सांगायचे की जावाय आणि लेकीला असं केलं आणि तसं केलं. मग त्याच्याबरोबर चांगल्या जावायन सुद्धा किंमत जाते. पण ठीक आहे, मी तुला चांगला सांभाळतो ना. हो माझ्या बाबतीत आहे का तुझी काय तक्रार? काहीच नाही. तुला येऊ वाटलं ये, राव वाटलं रा, नसेल राहायचं नको राव, उभे उभे यायचं आणि आपली गाडी घ्यायची निघून जायचं, कळलं? चल बस, काय आणा जायचं पिशवी पाणी काय? नाही नाही नको, चला हाय आता. जाऊ दे, काय मला सुद्धा त्यांच्या घरी चहा पाणी सुद्धा प्यायचं नाही. आपल्याला जर किंमत नसेल तर काय तिथं काय करायचं त्याच्या आईला त्याच्या. बस आपलं चल, परत काय नाव घेऊन उघड्या बॅग. बस हा बसले. बॅग घ्यायची काय? नाही नाही नको. चालते.